पंचकर्म हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. पंचकर्म करताना खूप त्रास होतो. पंचकर्म सगळ्यांनी करावा का, किंवा पंचकर्म हा फक्त आजार झाल्यानंतरच केला पाहिजे? आजच्या आपल्या रुद्र संजीवनी संवादच्या या तिसऱ्या भागात आपण पंचकर्म म्हणजे नेमकं काय आणि पंचकर्म बाबतीत लोकांचा काय गैरसमज आहे हे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत रुद्र आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्राचे वैद्य प्रणव डिग्रजे सर. नमस्कार. सर नमस्ते. आज आपण तुमच्या आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या सगळ्यात महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे, ते म्हणजे पंचकर्म. मला सांगा, पंचकर्म म्हणजे नेमकं काय? खूप चांगला प्रश्न. पंचकर्म म्हणजे ऍक्च्युली एक 5 कर्म. यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण व नस्य या 5 कर्मांना मिळून म्हटलं जातं पंचकर्म. सोबतच यात लघु पंचकर्म देखील आहेत, जे पर्टिक्युलरली प्रत्येक अवयवावरती केले जातात किंवा एखाद्या व्याधीवरती असणाऱ्या एका आजारावरती पर्टिक्युलरली फोकस करून केले जातात. ह्या 5 कर्मांना आपण पंचकर्म असं म्हणतो. ग्रंथात पंचकर्म हा वेग टर्मली पण यूज केला जातो. म्हणजे यामध्ये पंचकर्म ह्या एका वाक्यामध्ये किंवा एका शब्दामध्ये बरेचशा गोष्टी इन्क्लूड आहेत. तसंच आपण जर पंचकर्म जर समजून घ्यायला गेलो तर शरीर शुद्धीची एक प्रक्रिया किंवा चिकित्सेतला एक प्रकार की ज्याच्यामध्ये आपण शरीरातले दोष खडसून बाहेर काढतो. म्हणजे वाढलेले वात, पित्त, कफ हे जे 3 दोष आहेत, जे शरीरात त्रास देत आहेत किंवा कुठल्याही कारणानिमित्त वाढलेले आहेत, या दोषांना, या शरीरातल्या आजारांना आपण जेव्हा खडसून बाहेर काढतो त्याला आपण एक पंचकर्म प्रक्रिया असं म्हणतो किंवा शोधन चिकित्सा असं म्हणतो. मग आता हे पंचकर्म नेमकं कुणी करावं किंवा कधी करावं हे आपण कसं ठरवतो? पंचकर्म ही एक चिकित्सा पद्धती, जसं म्हणलो मी की चिकित्सा पद्धती आहे, आणि ही कोणी करावी, कशी करावी किंवा कुठल्या ऋतूमध्ये करावी, कुठल्या आजारासाठी करावी, हे आपण एका वैद्याकडनं जाणून घेणं गरजेचं आहे. कुठलाही व्यक्ती पंचकर्म करू शकतो. पंचकर्मचे काही नियम आहेत, काही नियमावली घातलेल्या आहेत, काही वयोगट आहेत, काही आजार आहेत. त्यानुसार शरीराची किंवा प्रकृतीचं परीक्षण करून, आजाराचं परीक्षण करून, वाढलेल्या दोषांचं परीक्षण करून आपल्याला कोणत्या गरजेचं पंचकर्म आहे ते पंचकर्म आपण करणं गरजेचं आहे. यामध्ये आता वात वाढला असेल तर बस्ती सांगितलेली आहे, कफ वाढला असेल तर वमन सांगितलेलं आहे, पित्त वाढला असेल तर विरेचन सांगितलं आहे. नस्य हे उदरजत्रुगत व्याधी, म्हणजे जे खांद्याच्या वरचे आजार आहेत, म्हणजे मेंदू, नाक, डोळे, ह्या आजारांसाठी नस्य सांगितलेलं आहे. आणि रक्तमोक्षण हे त्वचा विकार किंवा वाढले रक्तातल्या दुष्टी किंवा रक्तातलं दोष, रक्तातलं दुष्टता बाहेर काढण्यासाठी रक्तमोक्षण सांगितलेलं आहे. हे पर्टिक्युलरली आपण त्वचा विकारांमध्ये जास्तीत जास्त करतो. ह्या अशा पंचकर्म पद्धतीवर जर आपण गेलो किंवा ग्रंथोक्त शास्त्रोक्त पंचकर्माचे मार्गदर्शन जे आहे किंवा सांगितलेले जे उपचार आहेत त्यानुसार जर आपण गेलो तर आपल्याला पंचकर्म कशासाठी आणि काय करणं गरजेचं आहे, कुणी करणं गरजेचं आहे, हे अगदी अचूक कळू शकतं. वैद्यांच्या निरीक्षणाखाली आपण जर पंचकर्म करून घेतले तर ते आपल्याला परिपूर्णतेला उपचार देतात व शरीर शुद्धी जी कन्सेप्ट आहे ती आपण पूर्णपणे करू शकतो. मग याचे फायदे किंवा तोटे असे काही आहेत? प्रत्येक पंचकर्मचे फायदे आहेत, प्रत्येक पंचकर्मचे नुकसान देखील आहे. चुकीचं पंचकर्म जर आपण करून घेतलं तर शरीराला अपायच होतो. पण जर पंचकर्म व्यवस्थित व शास्त्रोक्त करून घेतलं तर त्याचे फायदे दिसून येतात. पंचकर्म मध्ये आपण कुठलं पंचकर्म कुठल्या ऋतूमध्ये किंवा कुठल्या आजारामध्ये आपण करणं गरजेचं आहे त्यानुसार ठरलं. आता वासंतिक वमन म्हणलं जातं की वसंत ऋतूमध्ये केले जाणारे वमन, किंवा आपण आता शिशिर ऋतूमध्ये कफ केलं जातं, कफ काढतो आपण, कफ वाढलेला असतो त्याच्यानुसार केलं जाणारं वमन असतं. शरीरात तुमच्या बिघाड झाला आहे म्हणजे कुठला तरी दोष वाढलेला आहे, तो दोष कुठल्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याच्यासाठी कोणतं गरजेचं पंचकर्म आहे हे आपण जर वैद्यांकडनं समजून घेऊन केलं तर त्याचे आपल्याला फायदेच दिसून येतात. पण तेच जर आपण चुकीच्या पद्धतीने आपल्याला काहीतरी वाचून किंवा व्हॉट्सअपवरचे आयडियाज बघून किंवा इंस्टाग्रामवरचे आयडियाज बघून आपण जर पंचकर्म करायचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपण गेलो आणि आपण कुठेतरी अज्ञान व्यक्तींकडनं किंवा अज्ञान ठिकाणी जाऊन आपण जर पंचकर्म करून घेतलं तर त्याचे अपायच दिसतात. आणि मग आपण शेवटी ब्लेम करतो ते म्हणजे आयुर्वेदला, की आयुर्वेदमध्ये आपण काहीतरी उपचार घ्यायला गेलो आणि तिथून आपल्याला अपाय झालेला आहे. पंचकर्म ही कन्सेप्ट सुदैवानं अजून सुद्धा प्रत्येक हॉस्पिटलमध्येच केली जाते. ती जर घरोघरी जाऊन व्हायला लागली तर त्याचे भरपूर अपायच दिसून येतील. आपण ॲलोपॅथीची औषधं कधीच किंवा अँटीबायोटिक कधीच आपण मेडिकल मधनं जाऊन घेत नाही. आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतो. मग आयुर्वेद बद्दल असं का?
आयुर्वेदची औषध आपण मेडिकल मधनं डायरेक्ट जाऊन घेतो किंवा शुगरवरचे ऑनलाईन मेडिसिन घेतले जातात. तसं पंचकर्म देखील आपण व्यवस्थित विचार करून आपण वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेणं गरजेचं आहे. आणि एखाद्या चांगल्या वैद्याकडे जर आपण निष्कर्षाखाली जर घेतलं, त्याच्या देखरेखीखाली आपण जर पंचकर्म करून घेतलं, तर आपल्याला 100% त्याचे फायदे दिसून येतात. मग आता आपलं पंचकर्म नेमकं म्हणजे आता पंचकर्म करण्यासाठी किती दिवस लागतात? एखादं जर पंचकर्म आपल्याला करायचं असेल तर त्याचा कालावधी आपण कसा ठरवतो? पंचकर्माचा कालावधी हा प्रकृतीवरती किंवा आजारावरती ठरतो. प्रत्येक आजार हा वेगळा असतो. प्रत्येक प्रकृती ही वेगळी असते. त्या आजारानुसार, त्या प्रकृतीनुसार, त्या व्यक्तीनुसार तो पंचकर्म ठरवलं जातं. पंचकर्ममध्ये प्रामुख्यानं आपण काय करतो? तर प्रामुख्यानं पहिल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये स्नेहन आणि स्वेदन. स्नेहन म्हणजे काय? की शरीरावरती तेल लावून मुरवणे. ह्यात मसाज ही कन्सेप्ट नसते. ह्यामध्ये औषधी तेल आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात आपण त्यांना ॲब्सॉर्प्शन करणं किंवा त्याचं मुरवणं ही कन्सेप्ट असते. यामध्ये मसाज किंवा पेनिट्रेशन किंवा दाबणं ही प्रकार नसतो आपण. आपण मर्दन करत नाही, आपण स्नेहन करतो. मर्दन ही कन्सेप्ट म्हणजे ह्यामध्ये प्रेस करणं, दाबणं, मसाज करणं. तसं नसून स्नेहन म्हणजे औषधी तेल मुरवणं आणि स्वेदन म्हणजे औषधी वाफ देणे. औषधी काड्याची वाफ मुरवली जाणे शरीरामध्ये. हे पूर्वकर्ममध्ये मोडलं जातं. पूर्वकर्म म्हणजे काय? की आपल्या शरीराभर पसरलेले जे काही आजार आहेत, ते आपण पूर्ण कोष्ठभागी म्हणजे पोटामध्ये आणतो, कोष्ठामध्ये आणतो, उदरामध्ये आणतो आणि तिथून आपण ते बाहेर काढतो. मग वमन असेल तर उलटी वाटे बाहेर काढतो, विरेचन असेल तर संडासा वाटे बाहेर काढतो, बस्ती असेल तर आपण एनेमा थेरपी देऊन बाहेर काढतो. ह्या गोष्टीला आपण पंचकर्म किंवा पूर्वकर्म आणि पंचकर्मची प्रक्रिया सुरू झाली असं म्हणतो. मग आता हे पंचकर्म करायला म्हणजे एखादं पंचकर्म जर मला करायचं असेल तर त्याला एक्झॅक्ट किती वेळ लागतो किंवा ते किती दिवसांचं असावं? पंचकर्म मी असं म्हटलं प्रकृती किंवा आजारावरती ठरतं. पण आपण अप्रॉक्सिमेट जर काढलं, तर जो कालावधी आपण आता इतक्या दिवसांच्या अभ्यासानुसार किंवा इतक्या दिवसांच्या ह्याच्यावरती जर काढला, तर तो 5 ते 7 दिवस, जास्तीत जास्त कधीतरी 10 दिवसाचा असतो. ह्यात वेगवेगळे प्रकार देखील आहेत. आपण आता जर मात्राबस्ती द्यायची ठरली, तर ती 21 दिवसाची असते. मग 21 दिवस आपण मात्राबस्ती ठरलेल्या प्रमाणाचं तेल आपण देत असतो शरीराला. त्यामध्ये कधीतरी जास्त असतं, कधी कमी असतं, आजारानुसार ठरतं. 5 दिवस तो 7 दिवस हा कालावधी एक आपण अप्रॉक्सिमेट धरून चालू शकतो. मग आता एखादं पंचकर्म जर मी घेत आहे तर त्याच्या वेळेस म्हणजे पंचकर्म घेताना औषधीकरण असेल किंवा आहार विहार असेल याचा समतोल काही असतो का? ह्याबद्दल एक खूप मोठं अज्ञान लोकांमध्ये असं आहे, की पंचकर्म करताना मला खूप त्रास होईल किंवा मला खूप पथ्य पाणी पाळावं लागेल किंवा मला फारच सगळ्या गोष्टींच्या वरती काळजी घ्यावी. काळजी ही घ्यायचीच असते. पथ्य हे पाळायचंच असतं. पण पथ्य काही फार अवघड किंवा आम्ही फक्त तुम्हाला उपाशीच ठेवतोय असं नाही होत. वैद्यांच्या सल्ल्यानुसार जर आपण गेलो, तर पंचकर्ममध्ये कसं असतं, की आपण आहार जो घ्यायचा आहे तो सात्विक अन्न आणि गरम अन्न घ्यायचा आहे. सात्विक या शब्दातच सगळं आलं. सत्व धर्म असलेलं. सत्व धर्मामध्ये मग आपण खूप मसाल्याचं, तामसिक, राजसिक आहार असा घ्यायचा नाहीये. तामसिक आहार आणि राजसिक आहाराचे दुष्परिणामच असतात. यामध्ये आपण सात्विक अन्न घेणं, मग यामध्ये वरण-भात घेणं, भाकरी-भाजी घेणं, तूप खाणं, ह्या गोष्टी वेळेवरती गरम खाणं, या गोष्टी असतात. 5 दिवसाच्या कार्यामध्ये किंवा 5 दिवसाच्या पंचकर्मामध्ये आपण हेच गोष्ट पाळायची असते. काही विहारातल्या गोष्टी असतील. विहारामधल्या काही गोष्टी म्हणजे यामध्ये जागरण न करणं, भूक लागल्यावरतीच खाणं किंवा वेळेवरती उठणं, अंघोळ व्यवस्थित असणं, ह्या सर्व गोष्टी यांचं पालन करायचं असतं. ब्रह्मचर्याचं पालन असतं 5 दिवस. ब्रह्मचर्याचं पालन करणं तेवढंच महत्त्वाची गोष्ट असते. 5 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण मोबाईल मोबाईल, टीव्ही, स्क्रीन टाईम कमी करायचा असतो, की हा बेसिक गोष्टी ज्या आपल्या शरीरासाठी म्हणजे फायद्याच्याच आहेत. ह्या बेसिक गोष्टी ज्या आपल्या शरीराच्या फायद्याच्याच आहेत. ह्याच गोष्टींचं आपण पालन करायचं असतं. त्यामध्ये अवघड काहीच नसतं किंवा आपण त्रासदायक आपण काहीच करत नाही. शरीराला त्रास देऊन कुठलंही पंचकर्म केलं जात नाही. शरीराला जर त्रास होत असेल, तर त्या पंचकर्माचा तोटाच होत असतो, अपायच होत असतो. म्हणजे पंचकर्म ही प्रक्रिया अशी की त्याचा शरीराला कोणताही त्रास होत नाही. मग हे आहार विहार याच्यासोबत आपण काही वेगळे औषधीकरण करतो का पंचकर्माच्या प्रोसेसमध्ये? तर ह्यामध्ये आपण काय असतं, की विशिष्ट औषधी योजना म्हणजे काय असते? 5 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण भरपूर तूप, तेल वापरत असतो. म्हणजे यामध्ये आपण शरीरावरती वेगवेगळे वंगणाचे कार्य करत असतो. औषधांचं कार्य घडत असतं. ह्यामधलं प्रामुख्यानं कारण जे असतं कार्य म्हणजे दीपन पाचनाचं.
शरीरात असलेले जे काही दोष आहेत ते शरीराच्या कोष्ठभागी यावेत आणि ते येताना कुठला अपाय करू नयेत. ते येताना शरीराला कुठला त्रास देऊ नये आणि ते येताना देखील शरीराचं पाचन होऊन जावं. म्हणजे जे शरीरात जे काही साचलेलं आहे त्यांना व्यवस्थित आणणं आणि तिथं कुठलाही त्रास न होऊन देणं आणि त्याचं पाचन होऊन जाणं. शरीराला नको असलेल्या गोष्टी शरीरातनं बाहेर काढणं हे एक नैसर्गिक क्रिया आहे आणि ही नैसर्गिक क्रिया नैसर्गिक पद्धतीनं घडणं गरजेचं आहे. ते जर अनैसर्गिकरित्या आपण जर करायला गेलो तर तो त्रासदायकच ठरतो. मग नैसर्गिक आणि अनैसर्गिक ह्याचं जर विश्लेषण करायला गेलो तर ते खूप बारकाईनं अभ्यास करण्याची गोष्ट आहे. तर ती अभ्यास हा वैद्याचं कार्य आहे. ते वैयक्तिक प्रत्येक माणसानं करणं गरजेचं नाही. तुम्ही एखाद्या चांगल्या तज्ञ वैद्याकडे जाऊन तुम्ही आपल्या जवळच्या तज्ञ वैद्याच्या सल्ल्याने जर पंचकर्म करायला घेतला किंवा आहार विहार घेतला, औषधी योजना जर घेतली, तर तुम्हाला त्याचे फायदे दिसून येतात. मग आता आता आपण जसं म्हणतो पंचकर्म हा एक जुनी उपचार पद्धती आहे किंवा हजारो वर्षांपूर्वीची उपचार पद्धती आहे जी अजून सुद्धा सुरू आहे. तर मग हे जे मॉडर्न आजार आहेत आता जे निर्माण झाले डायबिटीज, शुगर, बीपी यासारखे जे आजार आहेत, या आजारांवरती पंचकर्म उपयुक्त ठरतो का? अगदी 100%. डायबिटीजमध्ये वाढलेला कफ किंवा आपण जर कुठले आता मॉडर्न आजारामध्ये तुम्ही म्हटला लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळे किंवा ज्यांचं ट्रॅव्हलिंग जास्त होतं त्यांना मणक्याचे विकार फार सुरू झालेत. त्यामध्ये बस्ती चिकित्सा असेल किंवा आपण अगदी पित्ताचे आजार ज्या लाईफस्टाईलमुळे आपण आता सध्या जगत आहोत त्याच्यामध्ये अनियमित खाणं, अनियमित वेळेत झोपणं, यामधनं वाढणारे पचनाचे विकार, पित्ताचे विकार, यामध्ये केलं जाणारं विरेचन किंवा उष्ण विकारांमध्ये म्हणजे यामध्ये तुम्ही खूप तीक्ष्ण मिरची खाताय, खूप तळलेलं खाताय अन्न, खूप तामसिक अन्न खाताय आणि यामधनं होणारे पित्ताचे विकार असतील, यामध्ये होणारे विरेचन हे पंचकर्म असेल. हे आपल्याला अगदी खात्रीशीर उपाय करतो. सोबतच मोठमोठे आजार जे आहेत आपण ज्याची भीती घेतो, बाळगतो, बीपी असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, हार्मोनल चेंजेस असतील, कोलेस्ट्रॉल असेल, कार्डियक मेगालिया असेल, कार्डियक प्रॉब्लेम्स असतील, यामध्ये देखील पंचकर्म हा उत्तम रोल प्ले करतो. आपण विशिष्ट पंचकर्म करतो ह्या गोष्टींसाठी. आता अगदी व्यंधत्व हे वाढत चाललेलं सध्याचं सगळ्यात मोठं आजार आहे किंवा ह्या गोष्टींमुळे होत असलेले वेगवेगळे दुष्परिणाम आहेत. यामध्ये बीज शुद्धी, बीज पोषण असे देखील पंचकर्म सांगितले गेलेले आहेत. अगदी गुडघ्यांची झीज होतीये, गुडघे झिजून गेलेले आहेत, नी रिप्लेसमेंट सांगितलंय. ह्यामध्ये जाणू बसती किंवा जाणूवरती सोडणारे जाणारे तेल, ह्या सगळ्या जाणूधारा म्हणली जाते. हे देखील विशिष्ट पंचकर्म फायदेशीर ठरतात आपल्याला. मग आता गुडघ्यांसाठी जो पंचकर्म आपण करतो त्यातून चान्सेस किती असतात की म्हणजे एखादा माणूस गुडघ्यांच्या प्रॉब्लेममुळे चालू शकत नाही, पण पंचकर्म केल्यामुळे त्याचे चान्सेस किती आहेत की तो पुन्हा नॉर्मल लेवलला येऊ शकतो? आता आपण कसं असतं की एखादी गोष्ट जर झिजून गेली असेल तर ती आपण रिव्हर्ट तर करू शकत नाही. पण यामध्ये लाईफ कम्फर्टेबिलिटी किंवा आपण डे टू डे रुटीन लाईफ मध्ये कम्फर्टेबिलिटी आणणं हे आपण करू शकतो. की आपली झीज आहे आणि आपल्याला त्याची जर दुखणं आपल्याला 100% असेल तर आपण ते जवळपास 80% कमी करून देऊ शकतो. 20% हे राहणारच आहे. पण त्याचा शरीरावरती आपल्या डे टू डे रुटीन लाईफ मध्ये कुठं अडथळा निर्माण नाही होणार ह्याची आपण काळजी पूर्णपणे घेऊ शकतो पेशंट. म्हणजे योग्य वेळी जर पंचकर्म केलं तर ते नॉर्मली होऊ शकते. अगदी अगदी. योग्य वेळ अशी नसते. योग्य आजाराच्या वेळी किंवा योग्य वैद्यांच्या सल्ल्यानुसार आपण जर घेतलं तर त्याचे फायदे दिसून येतात आपल्याला. मग पंचकर्म मानसिक आजारांवर देखील उपयुक्त ठरू शकतो हो का? हो. आता पंचकर्म मध्ये मी जसं म्हणलं की उदरजत्रगत व्याधी म्हणजे यामध्ये खांद्याच्या वरचे जे काही आजार आहेत यामध्ये वेगवेगळे विशिष्ट पंचकर्म सांगितले. यामध्ये नस्य म्हणजे नाकावाटे हे नाक हे एक चॅनल आहे किंवा आपण म्हणतो ओपनिंग्स आहेत की जे आपल्याला डोक्याच्या वरचे म्हणजे खांद्याच्या वरच्या आजारांसाठी उपयुक्त ठरतं. सोबतच शिरोधारा असेल, शिरोपिच्छू असेल, हे मानसिक आजारांवरती खूप छान काम करणारे पंचकर्ममध्ये आहे. शिरोधारामध्ये आपण औषधी तेल आपल्या कपाळावरती सोडलं जातं. ह्यामधनं होणारे जे काही फायदे आहेत ते दिसून येतात. शिरोधारेचे मल्टिपल फायदे आहेत कारण ते तेल येताना केसांच्या भूमीपासून येत असतं. तक्रधारा म्हणून सांगितली आहे ग्रंथामध्ये, जी पर्टिक्युलरली स्काल्प सोरायसिस जो वाढता सगळ्यात जास्त दिसत आहे. लोकांच्या डोक्यामध्ये कोंडा नसून स्काल्प सोरायसिस झाले, खपली निघणं, डोक्यामध्ये कोंडा होणं, वारंवार खाज सुटणं, अशा गोष्टीमध्ये तक्रधारा ही सगळ्यात उत्कृष्ट चिकित्सा म्हणून सांगितली गेली आहे. पण ती सर्वांना चालते का असं नसून त्याचे काही उपचाराच्या पद्धती आहेत. त्यानुसार जर आपण घेतले तर ते व्यवस्थित काम करतं. म्हणजे आता जे स्ट्रेस, एन्झायटी या ज्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत मॉडर्न आजारांमध्ये,
त्यावरती देखील पंचकर्म उपयुक्त ठरू शकतो. अगदी खात्रीशीर 100% कळू शकतो. पंचकर्म बद्दल लोकांच्या मनात खूप गैरसमज आहेत, मग ते नेमके कशामुळे आहेत किंवा का आहेत? पंचकर्मचं कसं झालंय, की लोकांनी ना त्याच्याबद्दल एकच गोष्ट धरली, की पंचकर्म म्हणजे स्नेहन-स्वेदन किंवा तेल लावून वाफ देणे. हेच लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे. म्हणजे मसाज करणं एक हा, प्रश्न असतो मसाज लोकांना. करणे पंचकर्म किंवा करणं म्हणजे मसाज करणं. कुठलाही व्यक्ती म्हणजे आता आपण थेरपिस्ट आपल्या हाताखाली हायर करतो, की प्रत्येक वैद्याला शक्य नसतं, की प्रत्येक पेशंट करणं. पण ते आपण थेरपिस्ट जेव्हा हायर करतो, तो परस्पर लोकांना सांगायला चालू करतो, की हां, आपण पंचकर्म करतो. मसाज, तेल लावून मसाज करणे किंवा तेल लावून वाफ देणे, हे पंचकर्म नव्हे, हे पंचकर्मचं पूर्वकर्म. पंचकर्ममध्ये महत्वाचं काय असतं, तर आपण वापरत असणारी औषधं, वापरत असणारं तेल, वापरत असणारे काढे, ह्याचा रोल खूप महत्वाचा असतो. ते आपण डिसाईड करतो प्रत्येकाच्या आजारावर, प्रकृतीवर किंवा त्यांच्या रोगावरती. त्यांचा जो 3 रोल असतो, तो खूप महत्वाचा असतो. मग पंचकर्म मधनं त्रास होतो, पंचकर्म अपुरं होतं, केलं पण तेवढ्यापुरतंच बरं वाटतं. काही पेशंट्स असे असतात, की मला सर पंचकर्मच करून घ्यायचंय. त्यांना कितीही सांगितलं, की अरे पंचकर्मपेक्षा आपण औषधी योजना करू, तरी ते पटत नाही. काहींना खूप पंचकर्म बद्दलचं क्रेज असते, की मी पंचकर्म करून घेतलं म्हणजे माझी शरीरशुद्धी झाली. असं नसून पंचकर्म आता आपण पूर्वी कसं सांगत होतो, की एकदा पंचकर्म करून घेतलं, की शरीरशुद्धी झाली. असं नाहीये. तुम्ही दररोज उठून शरीरामध्ये कचरा भरत आहात, तर तुम्हाला दररोज उठून स्वच्छ झालाच पाहिजे. दररोज उठून होत नसेल, तर तुम्ही ॲट लीस्ट 6 महिन्यांनी तरी का होईना पंचकर्म करून घेणं गरजेचं आहे. आपली प्रकृती किंवा आपलं शरीर स्वच्छ ठेवायचं आहे. आपल्याला लाँग टर्म कुठला आजार नको आहे. मोठमोठ्या आजारांमध्ये आपल्याला जायचं नसेल किंवा आपली प्रकृती चांगली ठेवायची असेल, तर आपण 6-6 महिन्याला पंचकर्म करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. यामधनं होणारे दुष्परिणाम किंवा आपल्या शरीरावरचे खाण्यापिण्यामुळे होणारे जे काही आजार आहेत, ते निष्पन्न होऊ नये. कुठला आजार जर होत असेल, तो लवकरात आटोक्यातच राहावा. यासाठी मी आवर्जून माझ्या पेशंटला सांगत असतो, की तुम्ही 6 महिन्यातनं किंवा वर्षातनं 2 महिने स्वतःसाठी काढा. 6 महिन्यांना 1. यामध्ये पहिल्या पूर्वकर्ममध्ये काय असतं, की पहिल्या 15 दिवसाची औषध. पंचकर्म करण्याच्या आधी देखील आपल्याला औषधी योजना घ्यायची असते. आलं आणि पंचकर्म केलं असं होत नाही. त्या 5 दिवसाच्या प्रोसेसला जाण्याच्या आधी शरीर रेडी पाहिजे. त्या शरीरासाठी तयारी घडणं गरजेचं आहे. कारण दीपन पाचन न होता जर आपण तूप प्यायला घेतलं, तर त्याचे अपायच दिसून येतात. ते पचतच नाही. ते दुखवतंय, त्रासच देणार आहे. ते नैसर्गिकरित्या बाहेरच येणार आहे. मग उलटी होईल किंवा संडासाला लागेल किंवा आपल्याला पोट बिघडेल. पण ते आपण जर पूर्वकर्म म्हणजे आपण जर औषधी योजना जर घेऊन आपण पंचकर्मासाठी गेलो, तर त्याचे आपल्याला फायदेच दिसून येतात. किंवा ते व्यवस्थित पंचकर्म होतं. आपण गाठलेला आपला शरीरासाठी दिलेला वेळ, आपण शरीरासाठी केलेल्या पैशाचा खर्च, हा त्यातनं आपल्याला 100% त्यातनं आपल्याला फायदेच दिसले पाहिजेत. ते जर फायदे होतच नसतील, तर आपण काय निष्पन्न झालं ना त्यातनं? मग ह्या 5 दिवसाच्या कर्मासाठी आपण पहिल्या 15 दिवसाची औषध, मग 5 दिवसाचं प्राधान्य कर्म आणि परत पुढची 15 दिवसाची औषधं, की जे 15 दिवसाचं कर्म आपण जे केलेलं आहे, त्यातनं बॉडी पूर्ण रिकव्हर होऊन ती व्यवस्थित बॅलन्सला आली पाहिजे. यासाठी पुढची 15 दिवसाची औषधं. हे जर सेट करून आपण व्यवस्थित जर पेशंटना दिलं, तर यातनं आपल्याला पेशंट चांगला बरा झालेला दिसून येतो. त्याचे सगळे फायदे दिसून येतात. शरीरावरती चांगला उपाय झालेला दिसून येतो आणि ज्या आजारासाठी तो आलेला आहे, तो आजार मुळापासून का होईना, पण ॲटलीस्ट 90% का होईना तरी कमी झालेला दिसून येतो. मग आता पंचकर्म करण्यासाठी एक एज लिमिट काय आहे का, की कुठल्या एज मधल्या लोकांनी केलं पाहिजे मी किंवा जसं कुठलं म्हणलं करू नये? तसं, की ग्रंथात काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, की वमन हे 12 वर्षाच्या खाली मुलांना देऊ शकत नाही आपण किंवा 60 वर्षाच्या अधिक लोकांना देऊ शकत नाही. कार्डियाक प्रॉब्लेम्स असतील तर आपण वमन करू शकत नाही. तसंच बस्तीमध्ये आपण मूळव्याध जर असेल पेशंटला तर मस्ती आपण देऊ शकत नाही. असे काही नियम-नियमावली घालून ठेवलेले आहेत. ते नियम-नियमावली वैद्यांना माहिती असतात आणि त्यानुसारच वैद्य करत असतो. कधीच त्या नियमांचं उल्लंघन होऊ नये याची काळजी वैद्य घेत असतो. कारण ते कधीतरी त्रासदायक होऊ शकतात पेशंटला पण, वैद्याला पण. त्यामुळे वैद्य हे गोष्टींचा नियमावलीचं पालन करूनच पंचकर्म करत असतो. त्यामुळेच माझं वारंवार सांगणं लोकांना हेच आहे, की तुम्ही व्यवस्थित वैद्यांचा सल्ला घेऊन किंवा वैद्यांचा मार्गदर्शनाखालीच पंचकर्म करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जर वैयक्तिक स्वतः जर पंचकर्म करायला गेलात, तर त्याचे तुम्हाला अपायच दिसून येतील. म्हणजे योग्य वैद्यांचा सल्ला घेऊन योग्य पद्धतीने जर पंचकर्म केलं तर त्याचा खूप फायदा आहे. हो. खूप गैरसमज आहेत की पंचकर्माचा त्रास होतो,
किंवा पंचकर्म केलं पाहिजे, कुणासाठी केलं पाहिजे, का केलं पाहिजे, हे लोकांना लवकर कळत नाही. किंवा पंचकर्म मध्ये खूप पथ्य पाळावं लागतं, खाण्यापिण्या बाबतीत पथ्य पाळावं लागतं, हे सुद्धा आहे. हे गैरसमज सुद्धा दूर होऊ शकतात जर तुम्ही योग्य वैद्यांचा सल्ला घेतलात तर. पंचकर्म केल्यानंतर मानसिक असेल किंवा शारीरिक असेल असे बदल शरीरात मध्ये काय घडतात? पंचकर्म म्हणजे एक शरीरातल्या दोष बाहेर काढण्याची प्रक्रिया. वाढलेला दोष असेल, वाढलेला आजार असेल किंवा वाढलेली काही काय म्हणतो आपण त्याला, कचरा असेल शरीरातला, तो बाहेर काढण्याची प्रक्रिया घडते. ह्यामधनं आपल्याला काय दिसून येतं की शरीर शुद्ध झालेलं आहे. शुद्ध म्हणजे काय? शुद्धची कन्सेप्ट जर माहिती असेल तर आपल्याला लक्षात गोष्टी येतात की शुद्धी झाली म्हणजे काय झालं. शुद्धी म्हणजे काय की नैसर्गिक जे काही कार्य आहेत, दिनचर्यामधलं जे काही कार्य आहे, म्हणजे यामध्ये दररोजच्या दररोज पोट साफ होणं असेल, वेळेवरती लघवी होणं असेल, लघवीला साफ होणं असेल, पित्ताचे आजार मुळापासून गेलेले असतील, खाल्लेलं अन्न जे आहे ते 100% पाचन होत असेल, यामध्ये मग गॅसेस न होणं, पित्त न होणं, डोकंदुखी न होणं, वारंवार त्रास न होणं, या सगळ्या गोष्टी जर नैसर्गिकरित्या सुरू असतील तर त्याला आपण म्हणतो की शरीर व्यवस्थित सुरू आहे. महत्वाचे 5 प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचे. माझं दररोजच्या दररोज पोट साफ होतंय का? मला भूक वेळेवर लागतीये का? भूक लागतीये का? वेळ झाली म्हणून जेवतोय ही गोष्ट नसते. भूक वेळेवर दररोजच्या दररोज दिवसाला 2 वेळा लागतीये का? माझी झोप पूर्ण 8 तास व्यवस्थित शांत दीर्घ झोप लागतीये का? मग यामध्ये स्वप्न न पडणं, वेळेवर पडल्या पडल्या झोप लागणं किंवा झोप न मोडणं, ही गोष्ट आहे. आणि मला लघवीला कोणताही त्रास होत नाहीये ना. एवढ्या आपण 4 गोष्टी जर व्यवस्थित आपण स्वतःला वैयक्तिक विचारल्या, ह्याची उत्तरं जर आपल्याला व्यवस्थित आली की नाही, मला यातला कुठलाही त्रास होत नाहीये, तर आपलं शरीर व्यवस्थित कार्य करतं हे लक्षात येतं. पण यातलं एक जरी काही बिघडत असेल किंवा एकात तरी देखील दोष असेल, तर आपलं शरीर व्यवस्थित नाहीये किंवा शुद्ध नाहीये, आपण असं म्हणू शकतो. पंचकर्माचे फायदे असे दिसून येतात की आपलं शरीर शुद्ध म्हणजे काय की हलकं होतं, शरीरातले आजार निघून जातात, आपण शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली दिसून येते, मोठमोठ्या आजारांवरती आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो की आपल्याला लॉंग टर्म पासून बीपी शुगर आहे किंवा थायरॉइडची कुठली गोळी सुरू आहे किंवा वैयक्तिक ॲलोपॅथीच्या कुठल्या तरी मेडिकेशन्स वरती आपण आहोत, त्याचं डिपेंडन्सी जवळपास 50 ते 60% कमी झालेली दिसून येते. ॲलोपॅथीची मेडिसिन्स खाताना देखील त्याचे साईड इफेक्ट्स असतात. त्या साईड इफेक्ट्सचा देखील आपण पूर्णपणे नायनाट करतो. त्याचे जे काही साईड दुष्परिणाम होत असतात शरीरावरती, डेली बेसिसवरती आपण जेव्हा एवढं इम्प्लिकेट करत असतो. माझ्याकडे काही रुग्ण आहेत की दिवसाला 8 ते 10 गोळ्या खाऊन जगत असतात. ते 8 ते 10 गोळ्यांचा प्रत्येक गोळीचा साईड इफेक्ट असतो. आपण प्रत्येकानं जर आज आपली गोळी काढून बघितली आणि त्याचे आपण गुगलवरती सर्च करतो की आपली गोळी कशावरची आहे, त्याचे खाली जाऊन साईड इफेक्ट जर वाचले, तर प्रत्येक गोळीचे साईड इफेक्ट्स मध्ये पचनाचं साईड इफेक्ट, पित्ताचं साईड इफेक्ट, डिझीनेस, स्नीझिंग किंवा आपल्याला डोकेदुखी, हे साईड इफेक्ट दिसून येतातच. मग हे आपण डेली बेसिसवरती जर एवढं खात असू तर ते कधीतरी बाहेर काढले गेले पाहिजेत. त्या काढणाऱ्या प्रक्रियेलाच आपण शरीर शुद्धी असं म्हणतो. आणि ह्यातूनच पंचकर्माचे फायदे दिसून येतात. म्हणजे शरीर शुद्धी करणं ही प्रत्येक शरीराला गरजेचीच आहे. तुम्हाला वेळेवर झोप लागणं गरजेचं आहे, तुम्हाला वेळेवर भूक लागणं गरजेचं आहे. कारण आपलं शरीर जर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी बॅलन्स असेल तर आपली दिनचर्या चांगली होऊ शकते, आपलं वर्कआउट चांगलं होऊ शकते, कामावरती फोकस होऊ शकतो, स्ट्रेस कमी होऊ शकतो. एकंदरीत काय तर पंचकर्म करणं हे प्रत्येकाच्या शरीराला कदाचित गरजेचं असू शकतंय. तुम्ही सुद्धा नक्की विचार करा की तुम्हाला वेळेवर झोप लागतेय का, तुम्हाला भूक वेळेवर लागतेय का, तुमचं शरीर शुद्ध आहे का, यावरती विचार करा. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि असेच पंचकर्म आयुर्वेदांबद्दल जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रुद्र संजीवनी संवाद बघत राहा. धन्यवाद.